साताऱ्यामध्ये आघाडीचे शशिकांत शिंदे आणि युतीकडून उदयनराजे भोसले यांच्यामध्ये सामना होत असून दिवसेंदिवस प्रचार शिगेला पोहोचलाय। काल सातारकरांना दोन्ही उमेदवारांच्या पत्नी प्रचारामध्ये उतरलेल्या पाहायला मिळाल्या। उदयनराजेंच्या प्रचारासाठी पत्नी दमयंती राजे मैदानामध्ये उतरून एका मेळाव्यामध्ये बोलताना छत्रपती घराणं पुढे येऊ नये म्हणून उदयनराजेंना काँग्रेस राष्ट्रवादीने नेहमीच मागे ठेवलंय असा मोठा आरोप केलाय। भर उन्हाळ्यामधील आरोप प्रत्यारोपामुळे साताऱ्याचं वातावरण मात्र तापलेलं पाहायला मिळतंय। काँग्रेसने असं परिस्थिती केली होती की त्यांना थोडंसं काय म्हणतात इनसिक्युरिटी असते की हे शिवाजी महाराजचा परिवार आहेत, तर ते पुढे आले की मग आमचं काय होईल। तर नेहमी त्यांना बाजूला घ्यायचं पण मागेच राहायचं, मतलब मागे ठेवायचं। माझी मराठी अशीच आहे, प्लीज समजून घ्या। मी राजस्थानवरून आहे, तरी पण असं मी एकमेकाशी बोलू शकते मराठी, पण स्टेजवर आलं की मनोव्यक्त करायला मला थोड़सा प्रॉब्लम होती है, और इसलिए मेरा हिंदी मराठी कभी कभी मैं हिंदी का शब्द भी भूल जाती हूँ, मुझे मराठी बीच में आ जाती है। तो उसी तरीके से मैं आपको बता रही हूँ कि उदयनराजे ने बहुत परिश्रम किया है। अभी जो यहाँ पे पहुँचे हैं, अभी आता जे तुम्ही बघताय तसं इतकं सोपं न होतं त्यांच्यासाठी पण, इसलिए कि उनके लिए मतलब कि लोग ऐसे लगता था कि ये अगर आगे चले जाएंगे तो उनको कोई रोक नहीं सकता, और उस परिवार से आए हैं जिसका लक्ष्य एक ही रहा है, लोगों के लिए काम करना। जो अपने लिए नहीं कर सकते उनके लिए काम करना।